नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाड तालुक्यातील पारवाडी या गावात गॅस सिलेंडरचा पाईप पेटला असता या आगीत प्रथम घरातील मोठ्या बहिणीचे कपडे पेटल्याने तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा भाऊ आणि लहान बहीण देखील भाजून गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पारवाडी गावातील प्रज्ञा प्रकाश आमले हिने रात्री जेवण बनवण्यासाठी गॅस पेटवला असता या गॅस सिलेंडरचा पाईप लीक होऊन पाईपने पेट घेतला. या प्रचंड ज्वालांनी प्रज्ञांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिला वाचवण्यासाठी धावलेला तिचा भाऊ रुपेश प्रकाश आमले याच्या कपड्यांनी देखील पेट घेतला. आपली दोन्ही भावंडे जळताना पाहून घाबरलेल्या प्रीती प्रकाश आमले ही देखील त्यांना वाचवण्यासाठी धावली असता ती देखील भाजून गंभीर जखमी झाली. तिघांनाही तात्काळ महाडमधील न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र 50% भाजलेल्या प्रज्ञा आणि रुपेश यांना पुढील उपचारासाठी जे हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. सागरी जलाधी क्षेत्रात LED आणि परप्रांतीय मासेमारीमुळे संकट ओढावले असून त्यामुळे मासळी कमी होऊ लागली आहे. यामध्ये परदेशी मच्छीमार बोटी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्याच्या हद्दीत राजरोसपणे मोठ्या प्रमाणात मासेमारी करत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतूनच दररोज लाखो टन मासळी पकडून परराज्यात विक्री केली जात आहे. विद्युत जनसेटवर आणि LED लाईट लावून मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत असल्याने वर्षभरात मासेमारी हंगामात मिळणारी मासळी LED धारक पकडून पलायन करत आहेत. याचा विपरीत परिणाम राज्यातील पारंपरिक पद्धतीने आणि प्रगतिशील मासेमारी करणाऱ्या लाखो मच्छीमारांवर होत आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू झाली आहे. या मार्गावर एकूण 11 स्थानके आहेत. त्यामुळे पेंधरपासून पुढे तळोजा MIDC क्षेत्रात आणखी 2 मेट्रो स्थानकांची निर्मिती करावी अशी मागणी येथील उद्योजकांनी सिडकोकडे केली आहे. विशेष म्हणजे सिडकोने या संदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने तळोजा औद्योगिक क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांची परवड थांबणार आहे. या मार्गावरील पेंधर हे 11वे स्थानक आहे. त्यात स्थानक क्रमांक 12 आणि 13 अशा 2 स्थानकांची भर घालून हा मार्ग तळोजा MIDC क्षेत्रात विस्तारित करावा अशी मागणी सिडकोकडे करण्यात आली होती. या संदर्भात एका विशिष्ट मंडळाने अलीकडेच सिडकोच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन सिडकोने दिल्याचे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नातेवाईकांकडे गेलेल्या रमेश गायकवाड यांच्या प्रकाशनगर येथील घरात ठेवलेले 3,56,250 रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधाकर लहाने आणि पोलीस पथकाने स्वप्नील गौतम कांबळे याला अटक केली आहे. रमेश गायकवाड हे लग्न समारंभाकरिता प्रकाशनगर खोपोली येथे आले असताना फिर्यादींच्या मुलीने तिचे 3,56,200 रुपयांचे दागिने पर्समध्ये ठेवले होते. ते दागिने चोरट्याने लंपास केले होते. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करून बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे खोपोली बाजारपेठेत सापळा रचून आरोपी स्वप्नील गौतम कांबळे याला अटक करून माल हस्तगत केला आहे. मागील 2 वर्षे रखडलेल्या आणि 1980 मध्ये मंजूर झालेल्या जामरुंग धरणाच्या कामाचा पुनश्च श्रीगणेशा करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणाच्या बांधकामांसाठी लागणारी मशिनरी पूजन करून प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली आहे. रखडलेल्या जामरुंग धरणासाठी दैनिक रामप्रहरमधून वाचा फोडण्यात आली होती. तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारण्यात आला होता. 43 वर्षात फक्त 20% काम झाले असून धरण पूर्ण होण्यास किमान 2 वर्षांचा कालावधी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी मे 2022 मध्ये जामरुंग केळवली परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन हे धरण कुठल्याही परिस्थितीत 2023 मध्ये पूर्ण करण्यात येईल त्यासाठी लागेल तो हातभार लावण्याचे आश्वासन जामरुंग परिसरातील रहिवासी यांना दिले होते. तर ठेकेदाराने थकीत 6 कोटींची रक्कम वसूल करून दुसऱ्याच महिन्यात पलायन केले होते. आमदारांनी तसेच मंत्र्यांनी आदेश देऊनही ठेकेदार काम सुरू करत नसल्याने रेल्वे पट्ट्यातील नागरिक संतप्त होत आमचे धरण होईल का की नुसता आश्वासनांचा पाऊस असा सवाल केला होता.
पनवेल महापालिका आणि ग्रामीण परिसरात आढळून आलेल्या HIV बाधित रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट झाल्याचे आढळून आले आहे. वर्षभरात केवळ 32 HIV बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराविषयी पनवेल शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक जागृत असल्यामुळे आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले आहे. HIV एड्स हा शब्द कानी पडताच बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. तसेच अशा व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. विशेष म्हणजे पनवेलच्या सीमारेषेवर असलेल्या नवी मुंबई महापालिका हद्दीत HIV बाधित रुग्ण वाढत असताना पनवेल महापालिका आणि ग्रामीण परिसरात वर्षभरात केवळ 32 रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य रुग्णालयाने दिली. पनवेल परिसरात झोपडपट्टीचे प्रमाण खूप कमी आहे. शिवाय नव्याने विकसित झालेल्या सिडको वसाहतीतील नागरिक जागृत आणि शिक्षित आहेत. ग्रामीण भागातील नागरिक व्यसनाधीन होण्याचे प्रमाण फार कमी आहेत. परंतु खारघर परिसरात काही मोठ्या शैक्षणिक संस्था असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भविष्यात HIVचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, असे काही सामाजिक संस्थांकडून सांगण्यात येत आहे. दामत ग्रामपंचायतीमध्ये टाकाची वाडी ही आदिवासी वाडी दुर्गम भागात वसलेली आहे. या आदिवासी वाडीमधील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत दप्तर वाटप करण्यात आले. या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असतात. आदिवासी कुटुंबातील असलेले अनेक विद्यार्थी हे कधी प्लास्टिक पिशवीमध्ये तर कधी कापडी पिशवीमध्ये शाळेची पुस्तके घेऊन येत होती. त्यामुळे भडवल गावातील रहिवासी असलेले मनोज जामघरे यांनी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या सर्व 55 विद्यार्थ्यांना चांगली दर्जाची स्कूल दप्तरं भेट देण्यात आली. यावेळी किरण ठाकरे, राजेश भगत, नितीन कांदळगावकर, संदीप म्हसकर, संजय कराळे, नरेश म्हसणे, प्रशांत राणे, समीर बोराडे, मनोज जामघरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते रायगड जिल्हा मंत्री रमेश मोगरे यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. रमेश मोगरे यांच्या निधनाबद्दल भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री प्रसन्न खेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघसंचालक रघुजीराजे आंग्रे यांनी शोक व्यक्त केला. श्रद्धांजली सभेत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरराव गायकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीरंग काणे, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांनी रमेश मोगरे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, विश्व हिंदू परिषदेचे कर्जत प्रखंड मंत्री साईनाथ श्रीखंडे, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे विधानसभा संघटक किरण ठाकरे यांच्यासह संघ परिवारातील वरिष्ठ पदाधिकारी आणि विविध पक्षीय प्रमुख नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महापालिका क्षेत्रात प्रभावी रीतीने राबवण्यात आली. नवी मुंबई महापालिकेचे आणि 24 नागरी आरोग्य केंद्रामार्फत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालय, रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, टोल नाके अशा विविध ठिकाणी 605 स्थायी, 93 ट्रान्झिट आणि 27 मोबाईल असे एकूण 725 पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले. 2 थेंब प्रत्येक वेळी, पोलिओ विजय दरवेळी या घोषवाक्यास अनुसरून घरोघरी जाऊन नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पोलिओ लसीकरण मोहिमेची माहिती पोहोचवण्यात आली. लसीकरण बूथवरील 2000हून अधिक कर्मचारी स्वयंसेवकांमार्फत लस पाजण्यात आली. नवी मुंबई कार्यक्षेत्रात एकूण 81% इतक्या बालकांना लस पाजण्याचे काम पूर्ण झाले. तथापि काही कारणामुळे ज्या अपेक्षित लाभार्थी बालकांचे लसीकरण होऊ शकले नाही त्यांना 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात लवकरच 23,628 पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी वेळी दिली. गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना आमदार सतेज पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यांनी राज्यात 23,000पेक्षा जास्त पोलिसांची लवकरच भरती होणार असल्याचे सांगितले.
गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंधनुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 23,628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.